त्यांनी आपल्याबरोबर नेलेला झेंडा बरोबर घेऊन ते गेलेत वर. आणि हे सगळं पाहून मात्र त्या पोर्तुगीज किल्लेदाराची भीतीने गाळण उडली. आता काही खरं नाही. 4 महिने आपण कशीबशी तग धरली. हे मराठ्यांचं सैन्य काही ऐकत नाही. शरण गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि पोर्तुगीजांचा तो तिथला किल्लेदार हातात पोर्तुगीजांचं झेंडा आणि एका हातात पांढरा झेंडा, शरणागतीचं निशाण असतं पांढरं, हा पांढरा झेंडा घेऊन पुढे आला आणि मराठ्यांच्या सरदारांना त्यांच्या पद्धतीने सलाम ठोकून सांगितलं की आपण जिंकलात, आम्ही हारलो. आणि मग इकडे खाली ती बातमी चिमाजी आप्पापर्यंत पोचतच होती. आणि अशा रीतीने मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकला. इकडे वसईचा किल्ला जिंकल्याची बातमी थोरले बाजीराव पेशवे यांच्यापर्यंत पोचली. आणि मग सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि वसईत असलेलं जे पोर्तुगीजांचं प्राबल्य होतं ते कमी झालं. आणि तिथून धर्मांतरं पण तिथली, गोव्यातली आणि वसईची धर्मांतरं पण हळूहळू थांबली. आणि अशा रीतीनं पहिला बाजीराव पेशवे यांनी आपला धाकटा भाऊ चिमाजी याच्या साह्याने पुन्हा हिंदवी स्वराज्यासाठी पुन्हा एकदा तोंड दिलं आणि हिंदवी स्वराज्य कसं टिकेल हे पाहिलं आणि पोर्तुगीजांचा पराभव केला. वसईचा किल्ला हा मराठ्यांनी अशा पद्धतीनं जिंकला. आणि सगळीकडेच मराठ्यांनी जिथे जिथे पोर्तुगीजांची धर्मांतरं चालली होती आणि जिथे जिथे काही चाललं होतं त्या ठिकाणी हळूहळू तिथल्या राहणाऱ्या हिंदू लोकांनाही त्यांचंही मानसिक बळ वाढलं आणि तिथली धर्मांतरं कमी झाली. आणि तिथे होणारे हिंदूंचे हाल आपल्या मराठा सैन्यामुळे आणि बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमामुळे थांबले. असे हे आपले मराठा सरदार होते. त्यात कदम होते, शिंदे होते, भोसले होते, पवार होते. हे मराठा जातीचे सरदार तर होतेच होते. ते जातीनीच मरहट्ट होते. परंतु त्यांच्याबरोबर बिनीवाले, विंचूरकर आणि इतर अनेक ब्राह्मण सरदारही होते. त्यावेळी ब्राह्मण किंवा मराठा हा प्रश्नच नव्हता. हिंदूनं हिंदुत्वासाठी लढायचो, हिंदूनं हिंदवी स्वराज्यासाठी लढायचो, हे डोळ्यापुढे ध्येय होतं. आणि ही फार मोठी कामगिरी त्यावेळी पहिले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा पेशवे यांनी केले. छत्रपती शाहूचं राज्य सगळीकडे आलं. आणि तेव्हापासून पेशवा हा किताब पंतप्रधानाला साताऱ्याच्या गादीमार्फत दिला जाऊ लागला. पेशवा हे पद साताऱ्याच्या गादीमार्फत मिळणारं पद आहे. पण म्हणून राजारामाची पत्नी ताराबाई हिची किंमत कुठेही कमी होत नाही. जरी राज्य 2 झाली तरी शेवटी सगळेच हिंदवी स्वराज्याचे पाईक आहेत याची जाणीव सगळ्यांनाच होती. अजूनही कोल्हापूरची गादी वेगळी आहे आणि साताऱ्याची गादी वेगळी आहे. परंतु त्यांना आपण सारे एक आहोत, शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आणि हिंदवी स्वराज्याचे पाईक आहोत याची जाणीव आहे. असा आपण हा वसईचा किल्ला मराठ्यांनी कसा लढवला याची थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. जय भारत, जय हिंद.